दक्षिण गोलार्धातली ज्या संस्कृती असतात त्यांना कला येत नसते. ते उत्तम कारागीर असतात. तेव्हा त्यांचे कारागीर जे आहेत ते उत्तम कारागीर घडवण्यासाठी जेजस स्कूल ऑफ आर्ट झालं. ओके. माझ्या माहितीप्रमाणे. एका ग्रीक राजाने त्याच्या नाण्यावर कृष्ण आणि बलराम यांची प्रतिमा टाकलेल्या आहेत. कुठल्या इसवी सन पूर्वीच्या दुसऱ्या शतकात. आजचं जे मुलतान आहे त्याचं नाव मूलस्थान असं होतं. आणि ओके. त्याला मूलस्थान का म्हणतात? कारण त्या ठिकाणी पहिल्यांदा सूर्यदेवतेचं मंदिर जे आहे बांधण्यात आलं. नमस्कार. MHA-MTVच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपल्याकडे डॉक्टर अरविंद जामखेडकर आले आहेत. त्यांचा नव्याने परिचय द्यायची गरज नाही. खरं तर पुरातत्वशास्त्रज्ञ, मंदिर स्थापत्य, लेणी, अजिंठा, वाकाटक कोण होते हे त्यांचं आत्ताचं पुस्तक. पण आज त्यांची मुलाखत आपण घेतोय कलेच्या या आयामातून. नुकतीच त्यांची जे महाविद्यालय, त्याला आता नुकताच अनन्य अभिमत दर्जा प्राप्त झाला आणि त्या महाविद्यालयाच्या कुलपतीपदी नियुक्ती झाली आहे आणि त्या निमित्ताने ही मुलाखत आहे. नमस्कार सर. अगदी मनापासून स्वागत करते. हा विषय खरं तर पुरातत्वशास्त्र म्हणजे तुम्हाला एक साधारण मी कल्पना देते, भूमिका सांगते या मुलाखतीमागची. फक्त पुरातत्वशास्त्र या विषयाशी मी मर्यादित न ठेवता त्याला कलेची जोड देऊन, कला म्हणजे काय माझ्या दृष्टीने, की ते कम्युनिकेशन आहे भूतकाळाचं वर्तमान काळाशी आणि वर्तमान काळाचं भविष्याशी. जसं आपण शोधतो पुरातत्व उत्खनन म्हणा की शैली म्हणा, मंदिर स्थापत्य म्हणा, ही त्यावेळची कला. मग आजचं वर्तमान काय कला करतंय आणि मग त्याचा भविष्यातला वेध कसा असणार आहे, भविष्यात पुरातत्वशास्त्रासमोर काय आव्हान असणार आहेत, असं थोडक्यात या मुलाखतीची मी रूपरेषा ठेवली आहे. सुरुवात करूया. नक्की. हां. तर मला हे म्हणायला आवडेल की स्थापत्य, लेणी हे विषय पुरातत्वशास्त्राचे आहेत आणि कला म्हटल्यावर आपल्याला साधारणपणे डोळ्यासमोर येतं ते म्हणजे चित्र, रंग किंवा मूर्ती म्हणूया हवं तर, शिल्पकला. या एकमेकांचा परस्परांशी संबंध तुमच्या दृष्टिकोनातून काय आहे? पुरातत्वशास्त्र जे आहे, पुरातत्व विद्या म्हणतो आम्ही जनरली. पुरातत्व विद्या जी आहे ती मुख्यतः भौतिक जे अवशेष आहेत त्याच्यावर जास्त लक्ष देते. आणि भौतिक अवशेषांचं निरनिराळ्या काळांच्या संदर्भामध्ये परीक्षण करतो आपण. त्याच्यातून अनेक गोष्टी ठरवल्या जातात. उदाहरणार्थ सगळ्यात सुरुवात जी झाली म्युझियम्सच्या ह्याच्यामध्ये ती अशी झाली की निरनिराळ्या प्रकारच्या माणसाने हत्यारं जी दगडांची तयार केलेली होती ती एकत्र झाली होती. तर एका माणसाने त्याचा व्यवस्थित अभ्यास केला आणि नंतर त्याच्या लक्षात आलं की याच्यामध्ये 3 वर्ग पडतात. की अत्यंत मोठी आणि थोडीशी ओबडधोबड अशी, आणि त्याच्यानंतर अगदी लहान म्हणजे पात्यासारखी असलेली मायक्रोलिथ ज्यांना आपण म्हणतो त्या प्रकारची शस्त्र आहे. त्यांनी त्याच्यातून एक दुवा शोधून काढला आणि तो असा की मोठी जी असते त्यांना हातकुऱ्हाड, हँडॅक्स किंवा क्लिव्हर म्हणजे परशूसारखं, त्याच्यापासून सुरुवात होत होत माणूस हळूहळू अगदी नवीन प्रकारच्या दगडाची आयुधं वापरायला लागला. आणि त्याच्यातून 3 काळ झाले की पॅलिओलिथिक, त्याच्यानंतर मेसोलिथिक, निओलिथिक आणि त्याच्यानंतर प्रोटोहिस्टॉरिक आर्किओलॉजी, ज्याच्यामध्ये आपण धातूचाही शोध लागला आणि त्याच्याप्रमाणे केलं. तर माणसाची जी प्रगती झाली ती नुसती प्रगती झाली. पहिल्यांदा असं वाटत होतं की माणूस हा अत्यंत बुद्धिमान, त्यामुळे तो नवीन करत असतो आणि तो असाच शोध करत राहणार आहे. आणि तो कशासाठी करतो? निसर्गावर काबू करण्यासाठी, त्याच्यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी म्हणून करतो. नंतर असं लक्षात आलं की निसर्गावर काबू वगैरे काही प्रश्न नाही आहे. पुरातत्वशास्त्र किंवा विद्या असं म्हणते की माणसाने अशा प्रकारची काही साधनं तयार केलेली आहेत, भौतिक साधनं तयार केली आहेत, ज्याच्या साहाय्याने तो निसर्गाशी आपलं जुळवून घेतो. ॲडॅप्टेशन, नॉट कॉन्करिंग नेचर. हा एक मोठा फरक पडलेला आहे. त्याच्यामध्ये दुसरा असा एक फरक पडला, पहिल्यांदा फक्त तंत्रविद्याच बघत होतो आपण. पण जेव्हा माणूस हा त्याच्या ज्या 3 अवस्था आहेत, एक म्हणजे रानावनातून हिंडणाऱ्या
माणसाची अवस्था, ज्याला इंग्लिशमध्ये सॅवेज असं म्हणतात. हं. त्याच्यानंतर दुसरा म्हणजे डोमेस्टिकेशन ऑफ ॲनिमल्स आणखी लँड. हं. हा दुसरा भाग झाला की पहिल्यांदा तो नुसताच इकडे तिकडे हिंडत होता आणि आपलं भक्ष्य शोधत होता, त्याच्यासारखी त्याची हातार होती. हं, हं, हं. त्याच्यानंतर त्याने वेगळ्या प्रकारची हातारं तयार करायला लागली, कारण त्याच्या असं लक्षात आलं की जर पाळीव प्राण्यांना जर आपण पाळीव केलं काही हां. प्राण्यांना, तर ते आपलं अन्नाचं साधन चांगले होऊ शकतात. हो. एका पुरातत्ववेत्याने असं गमतीदार रीतीने म्हटलेलं आहे की जेव्हा माणसाने प्राण्यांना पाळायला सुरुवात केली, त्यावेळी त्याचा एक तो मोठा शोध याच्यासाठी होता की पाळीव प्राणी जे होते ते रेफ्रिजरेटर सारखे होते. हं. म्हणजे आपण रेफ्रिजरेटरमध्ये जसं उघडून केव्हाही आपल्याला पाहिजे घेता तेव्हा अन्न घेतो, पाळीव प्राण्याची आपल्याला शिकार करायची जरूर नाही, गरज तो नाही. आपल्याकडेच असतो केव्हाही पाहिजे त्यावेळी. पण आता खाद्य नाहीये तर हां. आता मी पाळीव प्राणी मारला आणि खाल्ला असं. हां. हं. त्याच्यामुळे लक्षात आलं की हळूहळू माणसाने नुसतं तंत्रविद्या किंवा त्याचं तांत्रिक ज्ञानापेक्षा सुद्धा सामाजिक रचनेत फरक पडला. हं. सॅवेज जो माणूस होता तो त्याची जी टोळी होती ती त्याच्या जवळजवळ त्याच्या फॅमिली पुरतीच होती, कुटुंबापुरती होती. जेव्हा अशा रीतीने त्याने डोमेस्टिकेशन ऑफ ॲनिमल्स म्हणजे आणि प्लांट्स या दोन्ही गोष्टी केल्या, हं, हं, हं. म्हणजे धान्य रुजवायला सुरुवात केली आणि पशुपाळायला सुरुवात केली, त्यावेळी त्याची सामाजिक रचना बदलली आणि त्याला चिफडम असं म्हणतात. हं. म्हणजे एखादं लहानसं खेडं असतं, त्याच्यामधला जो चीफ असतो, तर तो काही जे आहेत ते जमीन कसतात, काही जे आहेत ते दुभते प्राणी त्यांना चरायला न्यायचं, त्यांच्यापासून दूध दुभतं तयार करायचं. त्याच्यानंतर काही जे आहेत ते शेती करतात, शेतीमध्ये विविध प्रकारच्या गोष्टी आहेत. तेव्हा अशा रीतीने मानवाच्या सगळ्या गोष्टी निरनिराळ्या प्रकारच्या कार्यक्रम त्या समाजामध्ये आल्यामुळे समाजाची रचना बदलली. त्याच्यानंतर आपण जे येतो ते नवीन युगामध्ये येतो, ज्याला अर्बनायझेशन म्हणतात. म्हणजे तो जेव्हा शहरामधून राहायला लागला, हं. तांत्रिक प्रगतीच्या त्या दृष्टिकोनातून हे सांगताच येईना की नेमकं कशामुळे झालं. हं. हं, 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 हं. जेव्हा तो शहरात राहायला लागला त्यावेळी त्याच्या 10 ट्रेड्स झाल्या. उदाहरणार्थ त्याला जास्त सामान असल्याशिवाय, कारण माणसाला नेहमी भीती वाटते की एखादं दुष्काळ पडलं तर काय करायचं, म्हणून तो त्याच्या जरुरीपेक्षा जास्त धान्य तयार करतो. एवढंच नाही तर साठवून सुद्धा ठेवतो. साठवून ठेवतो. Yes. साठवून ठेवल्यानंतर साहजिकच त्याचा विनिमय सुरू होतो. हं, हं. त्याच्यानंतर व्यापार सुरू झाल्यानंतर इतर गोष्टी येतात की त्याचा जो माल तयार केलेला आहे त्याचं खतावणी लिहिली पाहिजे. इतका माल तयार केला, इतका विकला, त्यानंतर इतका राजाला कर म्हणून दिला. राजाला कर म्हणून का द्यायचा, त्याला सैन्य ठेवायला लागलं, कारण जर एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रात जाणार तर त्यांचं रक्षण करण्यासाठी कोणीतरी पाहिजे. म्हणजे सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशन, मिलिटरी ॲडमिनिस्ट्रेशन, फोर्स. त्याच्यानंतर निरनिराळ्या प्रकारचं मुख्य काय झालं की त्यावेळी लक्षात असं आलं की माणूस बदलला आणि त्याची 2 गोष्टी झाल्या. निरनिराळ्या प्रकारची शास्त्र त्याने विकसित. उदाहरणार्थ ज्याला ज्योतिषशास्त्र म्हणतो, हं. माणसाला पहिल्यापासूनच ज्योतिषशास्त्राची कुठल्या ना कुठल्या तरी रीतीने कल्पना आहे. बरोबर. त्याने ते शास्त्र म्हणून लिहिलं नसेल, परंतु ते शास्त्र म्हणून विकसित केलं. या अर्बनायझेशनच्या याच्यामध्ये. मग तुम्हाला काय वाटतं की हे शास्त्र म्हणजे ही कलाच आहे का? नाही नाही. बरं. मग त्याचा कलेशी संबंध कसा आहे? नाही. त्याच्यानंतर आपण दुसरीकडे वळू आता थोडंसं की हे जे निरनिराळे झाले, आता उदाहरणार्थ त्याच्यामध्ये मिलिटरी ॲडमिनिस्ट्रेशन आलं, सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशन आलं. त्यात त्यांनी सांगितलं की जी नेहमीची शास्त्र आहेत ती आली, त्याच्याच बरोबर फिलॉसॉफी डेव्हलप झाली, तत्वज्ञान. त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट झाली, सगळ्याचा हिशेब ठेवण्यासाठी म्हणून लिपी आली. लिपी ही ज्ञानासाठी नाही, लिपी ही हिशेब ठेवण्यासाठी असते. आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या व्यापारामुळे असं ठरलं की काही लोक जे आहेत, शहर म्हणजे काय, मी अनेक वेळा लोकांना डेफिनेशन विचारतो, शहर म्हणजे काय,
ज्या ठिकाणी शेती केली जात नाही ते शहर. सिंपल आहे. कारण शहर जेव्हा असं विकसित होतं त्यावेळी त्याच्या भोवती एक 25, 30, 50 गावं असतात. कारण हे जे सगळी माणसं इतर सगळे हे उद्योग करत असतील तर त्यांच्यासाठी धान्य कोणीतरी दुसराच माणूस पिकवत असतो. म्हणजे वेगळ्या शब्दात खेडी आणि शहर यांचा संबंध कसा आला, तर या सगळ्यामधून समाजशास्त्र, नृवंशशास्त्र, या सगळ्या म्हणजे एथनॉग्राफी, एन्थ्रोपॉलॉजी या सगळ्यांचा त्याच्यामध्ये संबंध आहे. त्याशिवाय आपल्याला इतिहास कळणार नाही. म्हणजे नुसतं जरी भौतिक साधनांच्या साह्याने इतिहास करायचा असला तरी या गोष्टी लागतात. कलांचा काय संबंध आला? एक त्यांनी असं सांगितलं की गॉर्डन चाइल्ड असं म्हणतो की नागरीकरण झाल्यानंतर प्रत्येक नगराला किंवा फॉर दॅट मॅटर त्या प्रत्येक राज्याला वेगळी अशी स्वतःची शैली उत्पन्न झाली. तुम्ही जर जगभर बघितलं ना तर जे जुने असतात ते जवळजवळ सगळे सारखेच दिसतात. म्हणजे काही फरक नसतो. हा एक मोठा फरक पडलेला आहे. आणि पुरातत्वशास्त्र आणखी कला यांचा म्हणजे कलाचा काय संबंध आहे माणसाचा? माणूस जो आहे ना तो स्वतःला निरनिराळ्या रीतीने अभिव्यक्त करतो. एक त्याच्या बोलीच्या साह्याने, दुसरं त्याची अभिव्यक्ती असते ती दृश्य कलेच्या साह्याने. मग त्याच्यामध्ये स्कल्पचर आलं, पेंटिंग आलं, त्याच्यानंतर आर्किटेक्चर आलं, आणि तिसरी जी आहे ती परफॉर्मिंग आर्ट्स. तेव्हा ह्या माणसाच्या पहिल्यापासूनच अभिव्यक्तीच्या कल्पना आहेत, त्या पहिल्यापासून आहेतच. पुरातत्वशास्त्र हे भौतिक गोष्टींचा अभ्यास करतं. मी फक्त एवढंच म्हणेन की कलांचा जेव्हा आपण अभ्यास करतो, कला इतिहासाचा, त्यावेळी त्याच्यामध्ये फरक इतकाच असतो की ह्या ज्या आहेत दृश्यकला त्याच्यामध्ये काहीतरी जो वेगळा अर्थ आहे त्याच्यामध्ये अभिप्रेत असलेला तो आपल्याला जास्त जाणून घ्यायला लागेल. बरोबर. मी तुम्हाला याच मुद्द्याला घेऊन पुन्हा विचारते. तुम्ही शैलीबद्दल बोललात. आता शैली म्हणजे आपण शैलीवरून ओळखू शकतो की ही या राजाची, या काळातली आणि या प्रदेशातली. पण आज तुम्ही हे मूर्तिकार म्हणा किंवा घडवणूक करणारे म्हणा, ते इतक्या वेगवेगळ्या शैलींचा आणि वेगवेगळ्या स्टाईल्सचा वापर करतात, त्यांच्यावर इतक्या प्रकारचा प्रभाव पडतो. समजा आज एक नवीन मूर्ती घडवली आहे, ती जुनी घडवणूक नाही वापरली आजच्या काळातल्या मुलांनी, नवीन काहीतरी त्यांना वाटलं ते बनवलं. मग उद्याचं भविष्यातलं पुरातत्वशास्त्र या मूर्तींकडे, या स्थापत्याकडे, या इतिहासाकडे कसं बघेल? काय आव्हानं असतील त्यांच्यासमोर? तुम्हाला काय वाटतं? आपण वेगळ्या रीतीने बघू. उदाहरणार्थ खरी कला काय, हा अशा प्रकारचा प्रश्न जो आहे ना तो एक 150 वर्षापूर्वी फार मोठ्या प्रमाणावर चर्चेला जात होता. की म्हणजे मी जास्त याच्यात जात नाही आणि तेवढा मी तज्ज्ञसुद्धा नाही, पण युरोपीय कलेमध्ये एक महत्त्वाचा एक संवाद असा सुरू झाला, तो प्लेटोमुळे सुरू झाला. त्याच्यामध्ये कवी आणि कलाकार जे आहेत, मग तो चित्रकार असो किंवा शिल्पकार असो, हे सगळे जे आहेत ना हे खालच्या दर्जाची माणसं आहेत. कारण कलेमध्ये आपण काय करतो, कलेमध्ये आपण अनुकरण करतो, म्हणजे ते ओरिजिनल नाही. त्यामुळे प्लेटोने सांगितलं की हे जे कवी आहेत आणखी कलाकार आहेत यांना माझ्या आदर्श सिटीमध्ये स्थान नाही. कारण ते इमिटेशन आहे, ते खरी गोष्ट नाही. आता हा दृष्टिकोन जो आहे हा आता कोणीही तो मानत नाही. याच्या उलट असं मानलं जातं की जेव्हा माणूस काहीतरी बोलतो, वेगळ्या शब्दात तो जेव्हा वाङ्मय तयार करतो, त्याच्यानंतर तो जेव्हा कलेच्या माध्यमातून सांगतो, म्हणजे शिल्पकला, चित्रकला किंवा स्थापत्यकला याच्या माध्यमातून आणि ज्या परफॉर्मिंग आर्ट्स आहेत त्यांच्या माध्यमातून सांगतो, त्यावेळी तो स्वतःला अभिव्यक्त करत असतो. म्हणजे भाषा हाच एक प्रकार माणसाच्या स्वतःच्या कल्पना किंवा त्याची जगाकडे बघण्याची दृष्टिकोन जो आहे ते व्यक्त करण्याचं ते एकच साधन नाही. आपण असंच मानता का नाही, भाषा हे एकच साधन नाही आहे. भाषेच्या व्यतिरिक्त त्याच्या ज्या दृश्यकला आहेत, त्याच्यानंतर ज्या नाट्य मंचावर असलेल्या ज्या कला आहेत,
हे सुद्धा त्याचं अभिव्यक्तीचं साधन आहे. आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे. आता कला आणि सायन्स याच्यामध्ये महत्त्वाचा एक फरक असा आहे की एक साम्य आहे एका अर्थाने, की जे शास्त्र असतं ना ते नवीन काहीतरी शोधून काढण्याच्या याच्यामध्ये सारखं असतं आणि त्यामुळे शास्त्रातून प्रगती होते. की आहेत त्या कल्पना आपल्या आहेत, परंतु हे आपल्याला समजलंय, पण ते खरोखरच नीट समजलंय का? त्याच्याने आपल्याला आजूबाजूचा निसर्ग नीट समजलाय का? म्हणून शास्त्र हे नेहमी खऱ्याचा शोध घेण्यासाठी म्हणून सारखा प्रयत्न करत असतं आणि त्याच्यामुळे जोपर्यंत तो प्रयत्न करत नाही तर त्यावेळी ते शास्त्र स्थगित होतं आणि ते पुढे प्रगती करत नाही. तेव्हा शास्त्रालाही अपेक्षित असतं. त्याचबरोबर कलेमध्ये सुद्धा दुसरी गोष्ट आहे की कला ही जी असते ही काहीतरी नवीन स्वरूपामध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असते. एका दृष्टीने शास्त्र आणि कला यांच्यामध्ये हा संबंध आहे. तिसरा जो भाग आहे तो माणसाच्या धर्माचा भाग आहे, धर्मकल्पनांचा भाग आहे. तर धर्मकल्पना ज्या असतात त्या नेहमी आपल्याला जुन्या काळामध्ये बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे एका बाजूला माणसाच्या धर्मकल्पना, दुसऱ्या बाजूला शास्त्र आणि कला. कला ही नेहमी काहीतरी अभिनव करत असते आणि त्याच्यामुळे एका अर्थाने असं म्हणता येईल की ही रस्सीखेच आहे. एका बाजूला धर्म आणखी अशा प्रकारच्या आपल्या प्राचीनत्वाच्या विषयीच्या कल्पना आणि दुसऱ्या बाजूला शास्त्र आणि कला. तेव्हा कला हा वेगळ्या रीतीने होत राहणार यात काही शंका नाही. त्यामुळे कला एका बाजूला, त्याच्याच बरोबर शास्त्र आणि दुसऱ्या बाजूला धर्म किंवा प्राचीन कल्पना ज्या असतील त्यांच्यामधला हा संघर्ष चालू राहणार. की धर्म हा नेहमी खेचत राहणार, जमिनीवर आणणार आणि कला आणि शास्त्र जे आहे ते नवीन नवीन गोष्टींचं हे करत राहणार. त्यामुळे शास्त्र आणि कला यांच्यामध्ये तसं काही फरक नाही आहे. फरक नाही. बरोबर. आणि या संदर्भात एक दुसरा जर सांगायचं झालं तर ती खरी कला कुठली? फर्ग्युसन म्हणून जो होता ज्याने लेण्यांचा अभ्यास केला, त्याच्यामध्ये ट्रू आर्किटेक्चर कुठलं आहे? ट्रू आर्किटेक्चर जे असतं ते ज्या उद्देशाने माणूस हे आर्किटेक्चर निर्माण करतो. आता एखाद्या माणसाला झोपडी बांधायची असेल त्याला तो निवारा पाहिजे. जर तो निवारा त्याला व्यवस्थित रीतीने ऊन, थंडी, पाऊस याच्यापासून जर करत नसेल तर ते किती आदर्श आणि सुंदर बाहेरून दिसणार असलं त्याचा काही उपयोग नाही. म्हणून ज्या उद्देशाने ते आर्किटेक्चर केलेलं असतं त्याची डेव्हलपमेंट किंवा त्याची जडणघडण जी आहे ती त्या दृष्टीने होत राहिली आणि त्याच्याप्रमाणे त्याला रिझल्ट्स मिळाले तर ती खरी कला. जी इमिटेशन म्हणून करते, आता उदाहरणार्थ हिरानंदानी किंवा अनेक प्रकारच्या बिल्डिंग आपण बघतो तिथे उगाच ग्रीक आर्किटेक्चरचे एलिमेंट्स घातलेले असतात. दे डोंट सर्व एनी पर्पज. त्यांना कुठल्याही प्रकारचं जे ग्रीक आर्किटेक्चरमध्ये त्यांचं काही कारण असेल की ज्याच्यामुळे ते त्या प्रकारचे आर्किटेक्चर डेव्हलप झालं ते कुठेही दिसत नाही. त्याचं फक्त बरं दिसण्यासाठी किंवा आधुनिक दिसण्यासाठी, पाश्चात्य दिसण्यासाठी जेव्हा केलं जातं तेव्हा ते खरं आर्किटेक्चर नाही. आणि त्यामुळे तो म्हणतो की आपलं जे शैल स्थापत्याचं जे आर्किटेक्चर आहे इट इज ट्रू आर्किटेक्चर, व्हेअर ॲज द कॉन्टेम्पररी इंग्लिश आर्किटेक्चर ॲज इट वॉज इमिटेटिव्ह क्लासिकल थिंग्स अँड देअरफॉर इट इज नॉट ट्रू आर्किटेक्चर. तेव्हा आर्किटेक्चर सुद्धा किंवा कला सुद्धा जी आहे ती प्रसंगोपात त्याचं काय ध्येय आहे हे त्या कलाकाराला माहिती असल्यामुळे ते बदलत राहणार. त्यामुळे त्या बदलण्याबद्दल वाईट वाटण्याचा काहीच अर्थ नाही जोपर्यंत ते कोणाचं तरी फक्त अंधानुकरण करत नाही तोपर्यंत. त्यामुळे माझ्या दृष्टीने हा प्रॉब्लेम नाहीच आहे. बरोबर. मला एक नवीन गोष्ट सुचते की आता तुम्ही म्हणालात की आपल्याला वाईट वाटायची गरज नाही किंवा धार्मिक मागे खेचलं जातं. आपलं एक अगदी लाडकं तत्व आहे वसुधैव कुटुंबकम. आपण आदर करतो सगळ्यांचा. जेव्हा आक्रमण होतं संस्कृतीवर, म्हणजे मी आर्ट डेकोच्या इमारती म्हणते किंवा अगदी आपण सूर्यदेव घेतलाय, पायात मोजे घातलेला देव, आपण कुणाला तरी हस्तक्षेप करू दिलाय आपल्या संस्कृतीमध्ये, तसे आताही होत राहतील. तर या संस्कृतीवर होणाऱ्या आक्रमणांकडे आपण कसं पाहायला हवं? तुम्ही सूर्यदेवाचं उदाहरण घेतलं ते बरं झालं. कारण माझ्या मते ते आक्रमण नाही आहे. बरं.
सूर्यदेव जो आहे, कारण आपण आक्रमण का म्हणतो हां. की आपल्याकडे कुठलाही देव जो असतो तो असे भरजरी जसे मुघलांच्या दरबारात किंवा पर्शियन दरबारामध्ये ज्या प्रकारचा वेश आहे किंवा मुकुट आहे आणि पायात बूट आहेत, हां. पायात बूट असणं हे आपल्या मनात कल्पनाच येऊ शकत नाही. बरोबर. आपण देवळात शिरत नाही, हं. तर देव देव कसा घालतो अशी कल्पना आली असेल. परंतु प्रत्येक कला आणि प्रत्येक गोष्ट जी असते ना, ती आजूबाजूचा जो भोवताल आहे हां. त्याला अनुलक्षून निर्माण झालेली असते. हं. हं. हा जो सूर्य किंवा ही जी सूर्याची उपासनेची कल्पना आहे, ही मूलतः म्हणजे आपल्याकडे सूर्याची उपासनेची कल्पना आहे. आहेच. आपले देव जे आहेत ते 12 आदित्य आहेत, म्हणजे सूर्याचे निरनिराळ्या प्रकारचे आविष्कार आहेत. बरोबर. पुषण जो आहे तो संध्याकाळचा देव आहे, हं. सविता जो आहे तो सकाळचा आहे, सूर्य जो आहे तो प्रकाश देणारा आहे, हां, हां. वरुण जो आहे तो साम्राज्य स्थापन करणार आहे, मित्र जो आहे तो मैत्री करणार आहे. ही सगळी आदित्याची स्वरूप आहेत. ओके. ओके. तर ह्याच्यापेक्षा एक वेगळ्या अशा प्रकारची सूर्याची कल्पना जी आहे ती अवेस्त्यामध्ये आली. आणि नंतर त्याची उपासना, ती सूर्योपासना नंतर ग्रीक आणि रोमन लोकांच्या मध्ये सुद्धा गेली. हं. हं, हं, हं. त्यामुळे जेव्हा एखादी उपासना तयार होते त्यावेळी त्याच्या पाठीमागलं काहीतरी एक अशा प्रकारचं आध्यात्मिक आपण म्हणू किंवा धार्मिक कारण असतं ज्याच्यामुळे ते उत्पन्न होतं. हा जो सूर्य आहे त्याची उपासना आपल्याकडे यांच्याकडून आली. कोणाकडून आली? पार्थियन जे लोक होते, म्हणजे जे अवेस्ताची जी संस्कृती होती जिचा नाश अलेक्झांडरने केला, त्याच्यानंतर सुद्धा जे पार्थियामध्ये होते, तर ती जी अवेस्त्यामधली सूर्योपासनेची परंपरा आहे ती त्या ठिकाणी प्रचलित होती. आणि ती आपल्याकडे कुशाणांच्या काळामध्ये जेव्हा सगळ्याच प्रकारच्या देवतांची चित्रणं तुम्हाला कुशाणांच्या धातूच्या नाण्यांच्यावर आढळतात. आता ती का आढळतात? ते काय अनुकरण नव्हतं. त्यातली गंमत अशी आहे, लोक समजायला विसरतात की ह्या प्रकारच्या उपासना करणारी प्रजा जी आहे ती त्यांच्या साम्राज्यामध्ये मोडत होती. म्हणजे त्याच्यामधले काही ज्यांना आपण सनातन धर्मातले किंवा हिंदू धर्मातले म्हणू, काही बौद्ध होते, बहुतेक जैन नसावेत कारण जैनांचं त्या ठिकाणी चित्रण आढळत नाही, परंतु इराणी आहेत. तेव्हा ह्या सगळ्या प्रकारच्या धर्मांची उपासना करणाऱ्या प्रजा ज्याच्या साम्राज्यात सामील आहे त्यांच्यावर तो राज्य करत असल्यामुळे तो म्हणाला की ही ज्या सगळ्या माझ्या प्रजेच्या देवता आहेत त्यांचा सुद्धा मला आशीर्वाद पाहिजे, म्हणून त्याने आपल्या नाण्यांच्यावर त्याने टाकलं. हे काय अनुकरण नाही आहे. वेगळ्या शब्दामध्ये ज्याला लेजिटिमेशन म्हणतात, की आता उदाहरणार्थ काही ग्रीक राजांनी एका ग्रीक राजाने त्याच्या नाण्यावर कृष्ण आणि बलराम यांची प्रतिमा टाकलेल्या कुठल्या इसवी सन पूर्वीच्या 2ऱ्या शतकात. बापरे. तर त्याने ते अनुकरण केलं म्हणायचं का? नाही, तो उपासक होता. ओके. तेव्हा त्याला त्यांचा आशीर्वाद पाहिजे होता म्हणून ते आले. आणि ही सूर्योपासना आता तशा प्रकारचं सूर्याचं चित्रण हे कुशाणांच्या पासून येतं. मी आतल्या गोष्टीमध्ये जास्त जात नाही, परंतु जर 6व्या शतकामध्ये आपण आलो तर 6व्या शतकामध्ये बाण नावाचा जो कवी होता त्याचा सासरा मयूर म्हणून प्रसिद्ध आहे. तर त्याने एक सूर्य शतक म्हणून लिहिलेलं आहे. सूर्याच्या स्तुतीपर असे 100 श्लोक त्याने लिहिले. ते कशासाठी लिहिले याचं उदाहरण दिलं जातं काव्यशास्त्रामध्ये, की काव्यशास्त्र कशासाठी केलं जातं. काव्यम यशसेर्थ कृते व्यवहारविदे शिवेतर क्षतये. म्हणजे एकतर काव्य जे आहे यश मिळवण्यासाठी असतं, अर्थकृते धन मिळवण्यासाठी सुद्धा असतं, व्यवहाराची लोकांना कल्पना यावी म्हणूनही काव्य लिहिलं जातं. हितोपदेश पंच या सगळ्या कथा आहेत. आणि शिवेतर क्षते, शिव इतर म्हणजे जर तुमच्या बाबतीमध्ये काही अमंगल घडलं असेल तर ते दूर करण्यासाठी सुद्धा काव्य केलं जातं. कथा अशी आहे की त्याला त्वचा रोगाचा त्रास झालेला होता, श्वेतकुष्ठ होतं त्याला. असं म्हटलं जातं की त्याने ते सूर्यशतक लिहिल्यानंतर त्याचं श्वेतकुष्ठ गेलं, सूर्यदेवता त्याला प्रसन्न झाली. म्हणजे ही जी सूर्याची उपासना आली त्याच्यामध्ये
अशा प्रकारची जे त्वचा रोग आहेत ते जावे अशा प्रकारची महत्त्वाची गोष्ट होती आणि म्हणून ती प्रचलित झाली. ते काय अनुकरण नाही, ते आक्रमण सुद्धा नाही. तुम्हाला गंमत वाटेल की ते जे मूलस्थान आहे या ठिकाणी ते पहिलं हम्म, 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 हम्म. आजचं जे मुलतान आहे त्याचं नाव मूलस्थान असं होतं. मुलस्थान. आणि ओके. त्याला मूलस्थान का म्हणतात? कारण त्या ठिकाणी पहिल्यांदा सूर्यदेवतेचं मंदिर जे आहे बांधण्यात आलं, बरं. म्हणून त्याला मूलस्थान असं म्हणतात. पण त्याची कथा जी आहे ती तुम्हाला आक्रमणासारखी वाटली तर मला माहित नाही. कथा अशी आहे की मी जास्त खोलात जात नाही की याचा जो सांब नावाचा मुलगा होता, कृष्णाचा सांब नावाचा मुलगा होता, तो जांबवतीचा मुलगा. हं. आता तो जो होता त्याच्या जन्माच्या पूर्वी त्याच्या आईने म्हटलेलं होतं की आईने कृष्णाकडे आग्रह धरला की माझा मुलगा प्रद्युम्न हा कामदेवतेचा अवतार ना, बरं. त्यामुळे अत्यंत सुंदर होता, देखणा होता, त्याच्यासारखा माझा हा मुलगा झाला पाहिजे. हं. म्हणून त्याने शिवाची उपासना केली, त्यांचा मुलगा झाला. परंतु प्रद्युम्न पराक्रमी आणि चांगला होता. हा स्त्रियांची चेष्टा करणं, आपल्या आयांची, बहिणींची, सगळ्यांची चेष्टा करत होता. तर जेव्हा त्याला एकदा गंमत करावीशी वाटली की आपण एका ऋषींना जरा गंमत करून, ओके. त्याने गर्भिणीचं रूप घेतलं, हं. स्त्रीचा वेश केला आणि त्यांच्याकडे गेला आणि विचारलं, त्याच्या मित्रांनी विचारलं याला काय होणार आहे? त्याला म्हणाले मुसळ होणार आहे आणि ते मुसळाने यादवांचा नाश होणार आहे. आणि तुला जो स्वतःच्या रूपाचा तुझा अभिमान वाटतो, तुला श्वेतकुष्ठ होईल. त्यामुळे तो तोंड लपून बसत राहिला. एके दिवशी नारद आले. ते म्हणाले हा नेहमी मला येतो आणि माझी पूजा करतो, आज का आला नाही? हं. ते म्हणाले असं असं झालेलं आहे. अरे म्हणाले तू का काळजी करतोस, तू ये इकडे. हं, तू असं कर की मग नावाचे ब्राह्मण आहेत, हं, ते शकद्वीपामध्ये राहतात. तर म्हणाले इतकं लांब आहे, मी कसं जाऊ? अरे म्हणाले तू गरुडावरून तिथे जा, त्या मग ब्राह्मणांना घेऊन ये, त्यांच्या करवी सूर्यदेवतेची प्रतिमा प्रतिष्ठित कर, बरं. तिची उपासना केल्यानंतर तुझा हे श्वेतकुष्ठ जाईल. ओके. बरं, 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 बरं. ही कल्पना जी आहे त्याच्यामुळे 8व्या ते 10व्या शतकामध्ये जितकी सूर्याची मंदिरं झाली तितकी मंदिरं कधीही भारताच्या याच्यात झाली नाही. झाली नाही. हं. आणि त्याचा प्रभाव किती होता की मुलतानला जे मंदिर होतं, साधारणपणे आपले जे सगळे मध्य आशियामधून येणारे जे आक्रमक होते ते आल्यानंतर सगळी देवळं पाडत असत. त्यांनी हे देऊळ पाडलं नाही. कारण काय? तिथे हिंदुस्थान भारतभरचे जेवढे श्वेतकुष्ठाने हे झालेले लोक होते ते येत असत आणि त्यांना कर द्यायला लागायचा. तो कर इतक्या मोठ्या प्रमाणावर होता की त्याला ते देऊळ पाडावं असं 200 वर्ष त्यांनी पाडलं नाही ते देऊळ. त्यामुळे हा जो नवीन संप्रदाय झाला तोही आपल्या भारताच्या उपासनेचाच भाग आहे. आजही तुम्ही गेलात, आज तुम्ही इकडल्या आपल्या कुठली मुंबईतली जी सगळा भाग जो जुना आहे त्याच्यामध्ये एक सूर्य मंदिर आहे. हो, मुंबई देवीच्या थोडंसं मागेच आहे मला वाटतं ते. तिथे आतमध्ये गेला तर मी गेलो होतो मुद्दाम सूर्य मंदिर बघायला. मला काही सूर्य मंदिरांचा काही मंदिरांचाच अभ्यास करायचा होता म्हणून गेलो होतो. तर मी त्याला विचारलं, म्हटलं तू कोण आहेस? म्हणाले मी मग ब्राह्मण आहे. म्हणजे ते जे पुरोहित आले ते ब्राह्मण झाले. आता त्यांची वेगळी जात निर्माण झाली, कारण इतर ब्राह्मण जे ते त्यांच्याशी रोटीबेटी व्यवहार करत नव्हते, परंतु त्यांना स्टेटस ब्राह्मणांचं आहे म्हणून ती ब्राह्मणांच्या मध्ये एक जात झाली. आता ह्याला तुम्ही आक्रमण म्हणाल का? तेव्हा स्थलकालानुरूप निसर्ग किंवा भवताल जो असतो त्यातून अनेक धर्मकल्पना, त्यातून अनेक प्रकारच्या कल्पना येत असतात आणि त्या कल्पनेबरोबर हा सूर्यदेव आपल्याकडे आलेला आहे. तेव्हा तो आपलाच आहे. आपण त्याला आपल्या रीतीने घडवला. सूर्यावर पुराणं झाली. हो, आपलाच आहे, सगळ्यांचाच. 18 पुराणांच्या पैकी सौर पुराण जे आहे ते महत्वाचं पुराण आहे. त्यात सूर्यदेवता ही सगळ्यात त्याची श्रेष्ठ देवता आहे आणि ती ब्रह्मस्वरूप आहे. तिची उपासना केली पाहिजे
अशा प्रकारचा सिद्धांत मांडणारे आणि फॉलो करणारी माणसं आहेत. हरकतच नाही. बरं, अगदी शेवटाकडे येते मी आता मुलाखतीच्या. हा. पुन्हा जेकडे येते. तुम्ही आता कुलपती म्हणून झालात, तर त्या निमित्ताने कलेचे विद्यार्थी घडवताना विद्यापीठांची जबाबदारी काय असावी, कशा प्रकारचं शिक्षण आपण त्यांना द्यायला हवं, कशी मोकळीक द्यायला हवी, आणि धार्मिक शिकवण किंवा आणखीन आपली संस्कृती याबद्दल तुम्ही काय सांगाल? तुम्ही जर आय स्टँड करेक्टेड, मी नवीनच माणूस आहे. बरं. जे स्कूल ऑफ आर्ट जे निर्माण झालं त्याच्यामधलं अगदी साधा दृष्टिकोन होता. हं. इथल्या लोकांना ओरिजिनली असं वाटलं त्याच्यामध्ये इंडस्ट्री हा शब्द घातलेला आहे. क्राफ्ट्स आणि इंडस्ट्री, जे स्कूलच्या पहिली जी सुरुवात आहे त्याच्यामध्ये क्राफ्ट्स आणि इंडस्ट्री आहे. दक्षिण गोलार्धातली ज्या संस्कृती असतात त्यांना कला येत नसते. ते उत्तम कारागीर असतात तेव्हा त्यांचे कारागीर जे आहेत ते उत्तम कारागीर घडवण्यासाठी जेजस स्कूल ऑफ आर्ट झालं माझ्या माहितीप्रमाणे. नंतर त्यात बदल झाला हळूहळू, तेव्हा हॅवेल सारखी किंवा दुसरी सॉलोमन सारखी माणसं आली, ज्यांना भारतीय कलेच्या विषयीची कल्पना आली. त्यावेळी त्यांनी त्याप्रमाणे ते घडवण्याचा प्रयत्न केला की पूर्णपणे पाश्चात्य कलेचं जे आपण अनुकरण करत होतो ते सोडून देऊन आता आपण भारतीय कले निर्माण करणारे असे कलाकार त्यांना आपण मार्गदर्शन तयार केलं पाहिजे. हे म्हणजे इतिहासामधला हा बदल जेजे स्कूलमध्ये 100 वर्षापूर्वीच घडलेला आहे. की त्याच्यामध्ये भारतीयत्व आलं पाहिजे. त्यात 2 स्कूल्स झाली. एक जे आहे ते बेंगॉल स्कूल की ज्याच्यामध्ये प्राचीन भारतीय कला जी आहे म्हणजे अजंठ्यातली कला तिचं अनुकरण झालं पाहिजे. आणि त्यामुळे त्यांनी एक वेगळ्या रीतीने भारतीयत्व काय असावं आपल्या कलेमध्ये, परंतु तेही पाठीमागे पडलं किंवा ते लोकांना रुचलं नाही असं आपण म्हणू. उदाहरणार्थ जेव्हा दिल्लीमध्ये राजधानी बदलली आणि तिथला जो प्रासाद होता म्हणजे आजचं जे राष्ट्रपती भवन आहे त्याचं जेव्हा अलंकरणाचं काम आलं ते जे स्कूलच्या लोकांना मिळालं ते त्या प्रकारे भारतीय कलेचं इंटरप्रिट करणाऱ्या बंगाल स्कूलला मिळालं नाही. तेव्हा त्याचं म्हणताना एक भागच आहे की रिझरेक्शन किंवा रिज्युव्हेनायझेशन ऑफ इंडियन आर्ट इन बॉम्बे स्कूल आणि बेंगॉल स्कूल. म्हणजे ही कल्पना त्यावेळेस सुद्धा होती की भारतीय कलेचं पुनरुज्जीवन करण्यासाठी आपण ही कला त्यांना देतो आहोत, त्यांना एक कलेची दृष्टी निर्माण करतो. ते पाश्चात्य कलेचं अंधानुकरण नाही. म्हणजे हे त्या काळच्या युरोपीय प्रिन्सिपल्सना सुद्धा वाटत होतं. तेव्हा मला ते वाटणार नाही किंवा माझ्या इतर लोकांना वाटणार नाही असं मांडण्याचं मुळीच कारण नाही. म्हणजे हे जे रिज्युव्हेनेशन झालं त्याच्यानंतर प्रोग्रेसिव्ह ग्रुप आला ज्याच्यामध्ये M.F. हुसेन, रझा, त्याच्यानंतर सुझा, गायतोंडे, त्रिंदाद अशा प्रकारची माणसं होती. म्हणजे त्यांनी परत ते नुसतं रिज्युव्हेनायझेशन न होता भारतीयत्व नेमकं कशात म्हणजे अकॅडमिक पद्धतीने ती विद्या आत्मसात करणं आणि भारतीयत्व त्याच्यातून दिसेल अशा रीतीने त्यात काहीतरी आणणं हा त्यात प्रयत्न होता. पण त्याच्यामध्ये प्रोग्रेसिव्हिझम आला आणि M.F. हुसेनची कला जी आहे एका अर्थाने भारतीयच आहे. बरोबर. कारण त्यांचे जे घोडे आहेत उदाहरणार्थ जे आपल्याला ताजमहाल हॉटेलमध्ये ते जे एक चित्र दिसतं किंवा गांधी जे आपला जो UN चा अँबॅसेडर आहे तिथे मला योग आला होता तिथे गांधींचं पोर्ट्रेट मोठं त्यांनी केलेलं आहे. तर ते वेगळे पण आहेत. तेव्हा प्रत्येकाची परत भारतीयत्व कशा रीतीने आणायचं हे जसं काही चिंतकांची कल्पना असेल त्याच्यापेक्षा कलाकारांची स्वतःची कल्पना आहेत. त्यांना आपण गौण ठरवू नये म्हणजे त्यांना मार्गदर्शन आपण करू शकतो, त्यांना आपण घडवायचा विचार करू नये असं माझं मत आहे. अगदीच. आणि त्यामुळे मी फक्त एवढंच म्हणेन की न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये जी गोष्ट आलेली आहे तो एक भाग महत्वाचा आहे की जो कोणी आता उदाहरणार्थ अगदी पुरातत्वाच्या क्षेत्रातला जरी एखादा मुलगा असला तर
त्याला न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये इंटर्नी म्हणून कुठेतरी काम करण्याची, त्याला रोजगार नंतर त्याने फक्त शिक्षक किंवा हे म्हणूनच रोजगार केला पाहिजे असं नाही आहे. टुरिझममध्ये त्याचा कितीतरी उपयोग आहे. तेव्हा पुरातत्वशास्त्राचा टुरिझममध्ये कसा उपयोग करता येईल या दृष्टीने सुद्धा त्यांना उपयोग आहे. बरोबर. दिलं पाहिजे आणि त्याचा विचार चालू आहे. त्याप्रमाणे अभ्यासक्रम घडवले जात आहेत. मी असं म्हणेन की इंडियन नॉलेज सिस्टीम्स इंट्रोड्यूस करण्याचा आताचा नवीन ह्याचा प्रयत्न आहे. म्हणजे मोदीजींनी आणि त्याच्या अगोदर आपले जे शिक्षण मंत्री होते त्यांनी सुद्धा, मी स्वतः ती हे अटेंड केली आहे की ज्याच्यामध्ये जवळजवळ 1000 व्हाईस चान्सलर्स, आपल्याला कल्पना होती 996 युनिव्हर्सिटी त्यावेळेला आज वाढल्या असतील आणखी. तर म्हणजे इतक्या युनिव्हर्सिटीजमध्ये ही नवीन प्रकारची कल्पना इंट्रोड्यूस करायची. कारण आपण तयार काय करतो, ग्रॅज्युएट्स, आणि त्यांना नोकऱ्या कुठल्या. तेव्हा जोपर्यंत त्याचा उपयोग कशात करायचा हे आपल्याला माहिती नाही आणि ते उपयोजिता, कारण उदाहरण एक माझ्यासमोर असं आहे, बीकॉम झालेला मुलगा आहे पण त्याने चेक बघितलेलं नाही. अशा प्रकारची उदाहरणं आहेत. तेव्हा त्याची बँकिंगची ओळख पाहिजे. तशी कलाकारांची जी काय पुढे गोष्टी होणार आहेत तेव्हा त्याच्यासाठी इंटर्नशिप त्यांना कशी मिळवता येईल या दृष्टीने हा प्रयत्न होणारच आहे. त्याच्याबरोबर मी असं म्हणेन की प्राचीन वास्तुशास्त्र जे आहे, शिल्पशास्त्र आहे, त्याच्यानंतर चित्रसूत्र आहे, त्याच्यावर मोठी कामं झालेली आहेत. तर ह्याची ओळख आत्ताच्या अभ्यासक्रमामध्ये केली जात नाही. मला माहिती आहे त्याप्रमाणे, म्हणजे मी जेव्हा डायरेक्टर होतो त्यावेळी म्हटलं तुम्ही हिस्ट्री ऑफ इंडियन आर्टसाठी कुठलं पुस्तक आहे, आणि पर्सी ब्राऊनचं पुस्तक वाचतो आम्ही. 1920 साली लिहिलेलं पर्सी ब्राऊनचं पुस्तक. त्याच्यानंतर भारतीय कलेच्या ज्ञानामध्ये, त्याच्या विश्लेषणामध्ये केवढे मोठे फरक पडलेले आहेत आणि ते आर्ट स्कूलच्या विद्यार्थ्यांना माहिती नसतात. हे मला सुद्धा जेव्हा मी एस्थेटिक्सचे क्लासेस घेतले त्यावेळी आज जे शिक्षक आहेत त्यांनी ते अटेंड केले. सर म्हणाले हे आम्हाला माहितीच नव्हतं. म्हणजे आर्ट स्कूल्समध्ये इन जनरल म्हणतोय की प्राचीन भारतीय कलांचा इतिहास वेगळ्या रीतीने अद्ययावत जो आपल्याला कळलेला आहे तो शिकवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. उपयोजिता जी आहे ती त्या ठिकाणी आपण घडवून आणली पाहिजे. मी एकटा काही करणार नाही. मी फक्त चॅन्सलर म्हणजे हायेस्ट अथॉरिटी असते. ही इज नॉट द हायेस्ट एक्झिक्युटिव्ह. प्लीज रिमेंबर, व्हाईस चान्सलर इज द हायेस्ट. तेव्हा आमच्या दोघांच्या याच्यातून, आमच्या चर्चेतून ज्या गोष्टी बाहेर पडतील आणि जे काय असेल ते आम्ही करायचा प्रयत्न करू. आणि काळजी करायचं कारण नाही. कला ही बदलत राहील आणि ती घडत असते. आपण घडवत असतो, त्याचबरोबर ती घडत असते. ती असमानतामुळे, भवतालामुळे. जो कलाकाराचा जो काही दृष्टिकोन असतो त्याचं जे ज्ञान भवतालाच्या विषयी असतं ते कलेतून प्रकट होत असतं. आणि त्यामुळे कलेत बदल होत राहणार. मला मुळीच चिंता नाही आहे. उज्ज्वल भविष्य आहे आणि उत्तम कलाकार निर्माण होतील. याच्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचं आहे ते करण्यासाठी आम्ही दोघंजण प्रयत्न करू. नंतर जी माणसं नेमली जातील ती सुद्धा करतील. आणि त्याच्यामध्ये सगळेजण एका रीतीने सगळ्यांचा सहभाग आहे. बरोबर. आणि त्यामुळे भविष्य जे आहे ते उज्ज्वलच आहे. नक्कीच उज्ज्वल आहेच. कलेचं भविष्य उज्ज्वल आहेच. तुमचं मला निरुत्तर करणं मला अगदी आवडलंय. बरं, तुम्हालाही ही मुलाखत आवडली असेलच. म्हणजे माहिती नवीन मिळालीच पण दृष्टिकोनही नवे मिळाले असतील. तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. अगदी तुम्ही वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल धन्यवाद. ही मुलाखत आवडली असेल तर व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. MHAMTVचे चॅनल सबस्क्राईब करा. MHAMTV असे अनेक उपक्रम करत असते, अनेक मुलाखती घेत असते आणि मोठ्या प्रमाणावर मजकूर निर्मिती करत असते. कॅमेरामॅन साक्षात आणि सूरज सोबत मी मृगा. धन्यवाद.